काल ज्या बाईला वाघाने खाल्ला, वाघाने पकडल्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. उपजिल्हा रुग्णालयात आम्ही स्वतः होतो. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही एक प्रोव्हिजन आहे आणि जखमी लोकांना 5 लाखापर्यंत खर्च करता येतो. तुम्ही वाईल्ड लाईफमध्ये आहात, तुम्हाला त्या बाबतीत माहीत आहे. तर त्यांनी सांगितलं आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जातो. मग आम्ही घरी गेलो आपापल्या. तुमच्यासारखे लोक आले, तुम्ही आता सांगितलं मी प्रतिनिधी म्हणून आली आहे आणि मी ते सांगायचं, तसेच त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही घरी आलो. त्यांनी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिची प्रकृती अजून खालावली. आज तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. म्हणजे काही नस कटली असेल, काही त्यानं प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेले असते तर हा विषय आला नसता. धनविजयसोबत बोललो. धनविजयनी सांगितलं की आम्ही प्रायव्हेट दवाखान्यात नेतो. पहिला मुद्दा आहे आमचा की धनविजयच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्याला पहिला सस्पेंड करायचा. पहिला मुद्दा तुम्ही लिहित असाल तर लिहा आणि ते आम्हाला लिहून द्या. एक एक मुद्दा तुम्हाला सांगतो. हे तुमचा वाईल्ड लाईफमध्ये हा तुमच्याकडे हे गेट आहे. गेट तुमच्याकडे आहे. हा जंगल पण तुमच्याकडे आहे. हा जंगल आमच्या बापाचा आहे. सांगायचा उद्देश असा की तलावसुद्धा आमच्या बापाचे आहेत त्या काळापासून. आत्ता वाईल्ड लाईफ नंतर आला तुमचा. आमची शेती जंगलालगत आहे. आम्ही रात्रीच्या वेळेस म्हणा दिवसाच्या वेळेस हार्वेस्टर न्यायचे, आमच्या ट्रॅक्टर न्यायचे, तुम्ही आम्हाला अडवता. रात्री आम्ही रात्रीच्या वेळेस पूर्ण ते आमच्या मका वगैरे काटल्यानंतर हार्वेस्टर आणायचं, तुम्ही अडवता. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आणायचा का? म्हणून गावातल्या लोकांनी जसा नाका असते तर गावातल्या लोकांना त्या पासेसवर फ्री असते, तशासारखं तुम्हाला लिहून द्यायचं आहे की गावातल्या लोकांना आम्ही रात्री अडवणार नाही वाहन न्यायसाठी. हा दुसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा समजला, धनविजयला सस्पेंड करायचा आहे. त्याच्यानंतर हा दुसरा मुद्दा आहे की यांना नेऊन द्यायचा आहे. आणि जोपर्यंत ती बाई त्या प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमिट होणार नाही, अजूनही 8 वाजताची गोष्ट आहे. प्रवीण ढोले आरो आहे इथला, त्याच्यासोबत माझी बोलणी झाली. तो म्हणाला की तुम्ही कोटेशन नंतर पाठवा. गरीब लोक ते आपल्याजवळचे कुठचे खर्च करतील, तर कोटेशन पाठवा. असा तुमच्या GR मध्ये आहे का की कोटेशन पाठवल्यानंतर तुम्ही आपल्याजवळचे पहिले खिशातले खर्च करा? तुम्ही करा. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात. तुम्हाला काही झालं तर तुम्ही आपल्या खिशातले खर्च करा, नंतर तुमचा मेडिकल क्लेम बनतो. आमचा मेडिकल क्लेम बनायचा विषय असतो का? आणि म्हणून त्यांनी तो करायला पाहिजे. जर काल हा विषय झाला असता तर हा एवढा विषय आज वाढला नसता. आणि म्हणून आज 8 वाजतापासून ते सरकारी दवाखान्यातून नागपूरला हलवत आहेत. बोरकर साहेब सांगत आहेत, विसापुरे साहेब सांगत आहेत. 8 वाजतापासून ते निघाले, ते निघत आहेत, ते प्रोसेस सुरू आहे. रेफर करताना एवढी प्रोसेस लागत नाही. आम्ही सुद्धा काही पेशंट बघितलेले आहेत आणि मी हलवलेले आहेत. ज्याच्या घरचा जीव जातो ना मॅडम, त्या माणसाला समजते किती त्रास होतो म्हणून. आणि म्हणून तो जीव आता त्यांच्या घरी लग्न आहे. 8-15 दिवसात त्याच्या मुलाचं लग्न आहे. आणि मुलाचं लग्न असून समजा त्या बाईला वाघाने खाल्ला आणि आम्ही म्हणतो की आम्ही फॉरेस्टवाले जर ती जबाबदारी घेत नसेल. परवाच्या दिवशी वलमाझरीमध्ये एक रानमस मरण पावली. कशासाठी की त्यांनी माझ्या शेताचा राखण करण्यासाठी म्हणून करंट लावला. तो कुमार बनसोड नावाचा एक व्यक्ती आत्ताही जेलमध्ये आहे. मग कोणी मारला त्याला? रानमसीला. त्या माणसाने करंट लागला म्हणून मेली नाही ती रानमस. मग त्याला अंदर मारला. आता आमची बाई मेली, आता आम्ही कोणाला अंदर मारायचं आहे का? अंदर मारायचा सोडा, तिला ट्रीटमेंट देत नाही. हा महत्त्वाचा. तुम्ही आम्हाला इथं जोपर्यंत लिहून देणार नाही. सिंग साहेब माझ्यासोबत बोलले. त्यांनी म्हटलं की चव्हाण मॅडम पण, कोण चव्हाण मॅडम? तुम्हीच का? त्या येत आहेत, ते तुम्हाला सर्व लिहून देतील. आणि त्यांना सांगितलं मी, परिणय फुके बोलले माझ्यासोबत, लिहून दिल्याशिवाय आम्ही मी लोकांसोबत आहे, मी नेत्यांसोबतही नाही, मी अधिकाऱ्यांसोबतही नाही, मी लोकांसोबत. जेव्हा लोकांना दुःख होते ना मॅडम, तर त्या लोकांना समजते. आज त्याच्या घरी 10-15 दिवसावर लग्न येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच्या घरचे लोक त्या बाईच्या मागे मागे धावत आहेत. अशी परिस्थिती आहे. कोणी कोणाचा होत नाही. आणि म्हणून त्यांच्या मागण्या ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत. दुसरा एक विषय आहे मॅडम, दुसरा एक विषय आहे की 570 रुपयाचा वाउचर. ह्या बाया ज्या कामावर जातात, 570 रुपयाचा वाउचर, त्या वाउचरवर त्यांच्याकडून सही होते. आणि त्या बाया आहेत इथं, त्यांना 300 रुपये तुम्ही रोजी देता. हे इथला हा अन्याय कशासाठी? 300 रुपये रोजी देता. हा जो कोणी कर्मचारी करत असेल तो हा कर्मचारी पाटील म्हणून कोणीतरी आहे, त्याला तुझ्या सुद्धा सस्पेंड केल्याशिवाय आम्ही हा रस्ता सोडणार नाही. तुम्ही लिहून द्यायचं आहे, तुम्ही लिहून द्यायचं आहे सर. आणि मॅडम असं आहे, तुमच्या प्राण्यांची तुम्ही सुरक्षा करायला पाहिजे. ते तुमची जबाबदारी आहे. तुमच्या प्राण्यांची तुम्ही आणि आमच्या शेतात येऊन ते काल बाई मिरच्या तोडत होती. आमच्या शेतात येऊन त्या वाघाने पकडलं. 8 दिवसाच्या आधी ही घटना झाली. वसंत मेश्राम नावाच्या व्यक्तीला जेव्हा खाल्ला त्यावेळेस ही तुमची जबाबदारी होती डिपार्टमेंटची की त्याला
पिंजरा टाकून त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ पण व्हायरल केलेला आहे. रस्त्यावर वाघ आलेला आहे, रात्री फिरत आहे, व्हिडिओ काढलाय, तरी कोणी फॉरेस्टवाले काही जबाबदारी घ्यायला तयार नाही. आणि पिंजऱ्याला त्यांनी त्याच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसला की ती वाघीण त्याच ठिकाणी आहे. जर पिंजरा लावला असता तर ही घटना घडली नसती. त्या बाईला आज नाही का मरणागती जावा लागला नसता. आज ती मरणाच्या वाटेवर आहे आणि आम्ही म्हणतो की तिला मरू द्या, आम्हाला काय करायचं आहे. हे तुमचे कर्मचारी धनविजय सारखे बोलतात. आणि म्हणून तुम्ही प्रतिनिधी म्हणून आले असाल, तुम्ही आम्हाला लिहून द्या. मी आताच सांगितलं, तुम्ही लिहून दिल्याशिवाय आम्ही रस्ता रोखणार नाही. आम्ही इथं झोपायला तयार आहोत, इथं उपाशी राहायला तयार आहोत, आम्ही 24 तास बसायला तयार आहोत. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही आपल्या घरी गेले तरी आम्हाला काही फरक नाही. आम्ही इथं, आम्हाला जर पोलिसवाल्यांनी अंदर मारायचं असेल तर आम्ही सर्व लोक आजही अंदर व्हायला तयार आहोत. पूर्ण लोक अंदर व्हायला तयार आहोत. आणि जर आता एक आवाज केला तर सर्व 5-6 गावचे लोक, हा 10 गावचे पंचक्रोशीतले लोक, मी तुम्हाला सांगतो 10 मिनिटात हजारो लोक इथं तयार होते. तुम्हाला जेवढी कुमक पोलिसवाल्यांची बोलवायची आहे तुम्ही तेवढी बोलवू शकता. आम्ही मार खायला तयार आहोत, आम्ही मरायला तयार आहोत आमच्या जनतेसाठी.